सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकपाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी काही अखंड सादर करीत आहे। अंगवस्त्र जास धुण्याचा कंटाळा, अंगवस्त्र जास धुण्याचा कंटाळा, चोळी वेळेवेळा दोन्ही शंख, चोळी वेळेवेळा दोन्ही शंख, दात विंचकुनी जांघास चोळी, दात विंचकुनी जांघास चोळी, काढिताच मळी गार वाटे, काढिताच मळी गार वाटे, वस्त्रातील उवा चिमटीने धरी, वस्त्रातील उवा चिमटीने धरी, चोळूनिया मारी मुकाट्याने, अंगवस्त्रे स्वच्छ ठेवू विसरतो, अंगवस्त्रे स्वच्छ ठेवू विसरतो, निंदे पात्र होतो ज्योती मने, निंदे पात्र होतो ज्योती मने। हा अखंड महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाज प्रबोधनात्मक लिखाणातून घेतलेला आहे। त्यांनी समाजातील लोकांना स्वच्छतेचे, आरोग्याचे आणि चांगल्या सवयींचे महत्त्व पटवून देण्यासाठी असे उद्देशवर विचार मांडले आहेत। ते सांगतात की जो माणूस आपले अंगवस्त्र म्हणजेच कपडे धुण्याचा कंटाळा करतो, तो नेहमी घाणेरडा राहतो, तो वेळेवर कपडे बदलत नाही, त्यामुळे त्याच्या शरीरावर आणि कपड्यांवर मळ साचतो आणि अशा अस्वच्छतेमुळे कपड्यांमध्ये उवा निर्माण होतात। त्या उवांना तो हाताने पकडून मारतो, पण तरीही तो स्वच्छता राखत नाही, यामुळे तो इतरांच्या नजरेत निंदनीय ठरतो। लोक त्यांच्याबद्दल वाईट मत बनवतात आणि त्यांच्यापासून दूर राहतात। जो माणूस आपले कपडे स्वच्छ ठेवत नाही, तो घाणेरडा दिसतो, आजारी पडू शकतो आणि समाजात त्याची निंदा होते। त्यामुळे प्रत्येकाने नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे। या अखंडाचा मुख्य संदेश असा आहे की स्वच्छता ही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। अस्वच्छतेमुळे रोग होतात। स्वच्छ राहिल्याने समाजात सन्मान मिळतो, स्वच्छ राहिल्याने समाजात सन्मान मिळतो। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।